भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला असतानाच आता वंचित बहुजन आघाडी देखील पायाला भिंगरी बांधून फिरताना पाहायला मिळते। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील आहेत। दावा करतायत दोन्ही पक्ष की वंचित आमच्या आजूबाजूलाही दिसणार नाही। निवडणुकीत समजेल कोण बाजूला आजूबाजूला राहतं कोण नाही ते। बजरंग सोनवणे असं म्हणतायत की मी मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सहभागी झालो, मराठा समाजाचा कळवळा मला माहीत आहे, त्यामुळे मराठा समाज माझ्या पाठीशी आहे। बजरंग बाप्पा सोनवणे यांनी मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांच्यावर झालेल्या केसेस, त्यांना पोलिसांनी दिलेल्या नोटीस दाखवाव्यात, मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागं घ्यायला तयार आहे। खरा मराठा समाजाचा उमेदवार मीच आहे। गेल्या 30 वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये मराठा समाजाचे सामुदायिक विवाह सोहळा असतील, मराठा समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांना दूर करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करण्यासंदर्भातली भूमिका असेल, ही सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे। त्यामुळे कुणाला नव्याने सांगण्याची काय आवश्यकता नाही। गेल्या 30 वर्षापासूनचा लढा आहेच आहे, पण गेल्या 2 वर्षापासून जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऐरणीचा मुद्दा झाला आहे मराठा आरक्षणाचा, जरांगे पाटलांनी जो मुद्दा आंदोलन सुरू केलं आहे, त्या आंदोलनामध्ये अग्रेसर राहून त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। पंकजाताई म्हणाल्या जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, तो माझा पण कायम असेल, 2 दिवसापूर्वी म्हणाले। आता पंकजाताई धक्का लावून न देता भूमिका आमच्या आरक्षणाला धक्का नका लावू अशा पद्धतीने त्या बोलतात। त्यांची कुठंही स्पष्ट भूमिका नाही, कुठंही पत्रक आम्हाला त्या ठिकाणी आलं नाही। एवढंच नाही तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा ज्यावेळेस नारायण राणे समिती अंबाजोगाई शहरामध्ये आली होती, छत्रपती संभाजीनगरमध्ये आली होती, त्यावेळेस साधं पाठिंब्याचं सुद्धा पत्र मुंडे साहेबांनी दिलेलं नाही, हे सगळ्या मराठा आंदोलक कार्यकर्त्याला माहिती आहे। प्रीतमताई असं म्हणाल्या होत्या की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी रेल्वेमध्ये बसून फॉर्म भरायला येईल। ते काय नुसती वल्गनाच आली। 2019ला आमच्या भगिनी म्हणाल्या होत्या 2024ला मी उमेदवाराचा बरोबर 261 किलोमीटरपैकी फक्त 61 किलोमीटरचं काम झालेलं आहे। आणि नवीन जो सोलापूर धुळे प्रस्तावित मार्ग आहे त्याचं सर्वेक्षण नाही, त्याचं अजून त्या ठिकाणी कुठलीही बोलबाल नाही, फक्त त्याला मंजुरी मिळाली आहे। त्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा केला नाही। गेल्या 10 वर्षामध्ये प्रीतमताई मुंडे यांचं मला स्पीच दाखवा रेल्वे संदर्भात त्या सभागृहात कधी मांडलेलं। राजेंद्र म्हस्के असं म्हणाले की तत्कालीन राज्य सरकारनं निधी दिला नाही, त्यामुळे रेल्वेचं काम खोळंबलं आहे। त्यांचं ज्ञान अपुरं असेल। जेवढा केंद्र असा ठराव झाला होता, तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब, तत्कालीन पालकमंत्री विमलताई मुंदडा असतील, त्या केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव असेल, त्या समक्ष बैठकीला मी उपस्थित होतो की त्यावेळेस लालू प्रसाद यादव असं म्हणाले होते की नगर परळी व्हाया बीड हा रेल्वे मार्ग तोट्याचा आहे, त्यामुळे आम्ही पैसे खर्च करू शकत नाही। जर राज्य सरकार अर्धा वाटा उचलायला तयार असेल तर अर्धा वाटा केंद्र देईल। आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी ही भूमिका घेतली होती आणि दरवर्षी जेवढे केंद्र पैसे देईल तेवढे पैसे राज्याने निश्चितपणे दिलेले आहेत। पंकजाताईंना एक आव्हान केलं कार्यकर्त्यांना की मला घर बांधायच्या वर्गणी तयार करा, वर्गणी करतायत कार्यकर्ते। आता त्यांना हे 15 वर्षापासून सुचायला पाहिजे होतं की बीडमध्ये येऊन राहायला पाहिजे म्हणून। त्यांच्या भगिनी, त्यांचे पिताश्री आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब 2009 पासून या जिल्ह्याचे खासदार आहेत। 15 वर्ष तुम्ही घर बांधता नाही, आता काय घर बांधणार तुम्ही? तुम्ही ज्या लोकांमध्ये आता फिरताय, मतदारात फिरताय, संवाद करताय, लोकांच्या काय अपेक्षा आहेत वंचित बहुजन आघाडीकडून? सगळ्यांना माझी उमेदवारी म्हणजे हक्काची उमेदवारी वाटते। मीच उमेदवार म्हणून अनेक कार्यकर्ते गावागावात स्वतः फिरायला लागलेले आहेत, कारण एक सर्वसामान्य चळवळीतील उपेक्षित समाजातील कुटुंबाला बाळासाहेब उमेदवार दिलेली आहे। त्यामुळे माझ्या गाडी घोड्याची कुठं माझी येण्यासुद्धा वाट पाहत नाहीत। कार्यकर्ते गावागावामध्ये आणि वाड्या तांड्यावर फिरायला सुरुवात झालेली आहे। विजय निश्चित म्हणायचं, विजय किती निश्चित. किती किती मतांचा फरक? विजय निश्चित। आकडेवारी आज हळूच सांगाल तुम्हाला,
पण निश्चित माझा विजय निश्चित आहे या निवडणुकीत. नक्कीच कार्यकर्ते जे आहेत पायाला भिंगरी बांधून गावोगावी वस्ती तांड्यावरती फिरतायत आणि माझा विजय हा निश्चित आहे असा दावा देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील हे करतायत. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.